तुझं आणि त्याचं लग्न झालं ना तर आज जशी फेक आहेस ना तशी नाही, जेन्युइनली हॅपी राहशील. निकी बास, दीप गप्प गप्प राहायचं, आता काही बोलायचं नाही. हा विचार, हा विषय इथेच थांबवायचा. आता इथे जे बोललीस ना ते इथेच विसरून जायचं, कळलं? दिदे, काय पुढचं काम कर ना. बटाटे सोल. करतीये ना. तुला सकाळी एक लिस्ट करायला सांगितली होती, केलीस? काय चाकचूक करतेस ग? सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाला कोणाकोणाला बोलवायचं याची लिस्ट करायला सांगितली होती, केलीस? नाही केली. मग सकाळपासून केलं काय महाराणीने? पोरगी आहे, खायला कार आणि भुईला भार आहे नुसती. आई कशाला चिडतेस त्याच्यावर? विसरली असेल. मी काढतो लिस्ट आणि सगळ्यांना मोबाईलवर आमंत्रणही पाठवतो. अगो बाई बाई बाई, दिदे जरा बघ ग, सूर्य कुठे उगवलाय ते. नशीबच आमचं. नाही, त्या पोरीच्या मागे मागे फिरण्या वाचून तुला वेळ नसतो ना, म्हणून विचारलं. पूर्वेलाच उगवलाय. नावं सांग काय काय लिहायचे. ली. सरमळकर. काय गरज नाही. त्या माणसाने कुठे बोलवलं आपल्याला? मोगऱ्यांचं नाव ली, पहिलं नाव मोगऱ्यांचं ली. ते शिंदे, भिंगे. हा त्यांनाही बोलव. ते म्हातारा म्हातारी आणि त्यांची लहान पोरगी, दोन मोठींची तर लग्न झाली आहेत, त्या काही येणार नाहीत. लग्न ठरलंय माझ्या मुलीचं. तुझ्यासारख्या अशा 100 सडक छाप लोकांना ना विकत घेईल माझा जावई. काय रे समीर, त्या गरीबडीची आई म्हणत होती माझ्या लेकीचं मोठ्या घरात लग्न ठरलंय म्हणून. कोण आहे कोण एवढा श्रीमंत? हा, कोणाला गटवलंय या मायलेकीनं? काकडेंना बोलवायचंय का? अरे विषय कशाला बदलतोय? तुला तर चांगलंच माहित असेल ना, मग सांग ना. कोण आहे कोण एवढा हिरे मोती उधळणारा? का उगाच आपलं काहीतरी बोलत होती खोटारडी कुठची? आई खोटारडे नाहीयेत, खरंच हिरे मोती उधळणारा मिळालाय. मी ज्या रेस्टॉरंट मध्ये काम करतो त्या रेस्टॉरंटचे मालक विराज कामत. आई माझ्या भोया अर्पिताला त्या समीरनं माझ्यापासून दूर केलं तर? वहिनी या विचाराने सुद्धा. नाही नाही हो, अहो असं काही नाही होणार. विराज सर, तुम्ही आज बघितलत ना, सगळ्यांच्या दबावामुळे ते झालं. आणि देवाधर्माच्या बाबतीत आपण पण काही बोलू शकत नाही हो. नाही पण आमची अर्पिता खूप समजूतदार आहे. हा, मर्यादा सोडून नाही वागणार ती. पण वहिनी विषाची परीक्षा का घ्या? मी म्हणतोच आहे माझा विश्वास आहे अर्पितावर, पण तो समीर नाही, तसा मुलगा चांगला आहे, पण मोह झाला तर भले भले अडकलेत ना वहिनी. नाही, मी फक्त काय म्हणतोय, ए पोरांनो तिकडे खेळा रे, जा तिकडे. वहिनी आपण त्या दोघांना एकमेकांच्या संपर्कात नाही येऊ दिलं, बेटर नाही का होणार? हा, म्हणजे तुम्हाला ही गोष्ट पटते ना की माझा विश्वास आहे अर्पितावर. मी काही तिच्यावर संशय नाही घेत आहे. पण समीर मी हे जे काही म्हणतो ना ते अर्पिताच्या सेफ्टीसाठी म्हणतो. वहिनी पटतंय ना तुम्हाला? हो हो, येतंय हो, माझ्या लक्षात येते. एवढं कराल वहिनी?
मी इथे नसताना तुम्ही त्या समीरवर अर्पितावर लक्ष ठेवाल.